गोड तुझे रूप गोड तुझे नाम प्रेम सर्व काळ विठू मावली हाची वर देई येऊनिया राही किंवा संचारुणी राही हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे माझ प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागो अनेक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम पंडगा करो प्रभु दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी अद्वितीय जननी देवाची शरण शरण एकनाथा पाणी माता धीरा नका पाहू दोष घालूनच पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हा रामदूता आय भक्तीच्या त्या वाटा मग दावया सुमटा मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या कर गुरु तो कधी काही आपण असावी जवळी तुझे मृती रुक्माईच्यापती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ आपला सर्वसलेला प्रतिवर्षी प्रमाणे यही वर्ष असणारा खंडायनम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सुंदर असा सुयोग 20 वर्ष पूर्ण आणि 21 वर्षातला पहिला दिवस असे जुनं मुकुंदवाडी गाव या जुन्या मुकुंदवाडीमध्ये असणारी सर्व जुनी मंडळी परंतु घर मोठली झाल्यामुळे झालं 12 गावचे 12 नाही सगळं गावला सगळं 13 असा मोठा परिसर या परिसरात असणारी पूजनीय आदरणीय सर्व प्रेमातली मंडळी माझा महाराज असेल ज्यांची माईक सिस्टीम आहे ते या गावामध्ये यांचं गुरु घराण्याचीच परंपरा आहे सुंदर महाराज आहे मदंगाचार्य तुम्ही आम्ही खेळी मिळाले माझ्याही वाट्याला दिलेली प्रभू सेवा सेवेकरता निवडलेला भंग वारकरी संप्रदायाचे थोर उपासक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री क्षेत्र दिहुनिवासी जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील रूप प्रकरणातील भंग सरळ अर्थ असा आहे तुकोबारा मजल धर्मजल करत पंढरपूरला पोहोचतात चंद्रभागेचे स्नान पुंडलिकरायाचं दर्शन करतात वाड्यात जातात देवाच्या चरणी नतमस्तक होतात मागे सरकतात गरुड खांबाला कडकडून मिठी मारतात वर टाचा करून देवाला पाहतात आणि तुकोबाराही देवाला पाहतात देवही तुकोबाराला पाहतात पाहताना दृष्टादृष्ट व्हावी तुकोबाराला निघताना देवाने खाली मान घालावी आणि तुकोबाराने खाली मान घालून निघून जावे प्रत्येक महिन्याला मजल करत पंढरपूरला यावं चंद्रभागेचं स्नान पुंडलिकरायाचं दर्शन नामदेवरायाच्या चरणाच्या नतमस्तक व्हावं देवळवाड्यात जावं देवाच्या चरणी नतमस्तक करावं मागं सरकावं गरुड खांबाला कडकडून मिठी मारावी वर टाचा करून देवाकडे पाहावं देवाने तुकोबाराकडे पाहावं तुकोबाराने खाली मान घालावी आणि निघून जावं एक दिवस देवाने जी खाली मान घातली तर तुकोबारायला पाहिलंच नाही तुकोबारा देवाला विचारतात देवा बाबा रे तू माझ्याकडे दरवेळेस वाटं लावताना असं आनंदाने बघतो पण आज तू का पाहत नाही देव बोलत नाही तुकोबाराय सांगतात देवा
तुला असं वाटतं का आम्ही येऊ नये म्हणून? पण तुला सांगतो, तू येऊ नको म्हटलं तरी मजवर घाली घन परी मी न काही जरी झालं तर आम्ही आल्या बघत राहणार नाही. वारी चुकून दे हरी हीच व्हावी माझी आस. म्हणून आम्ही वारीला येणार आहे. पण एक गोष्ट आहे, तो प्रत्येक टायमाला आम्हाला आनंदाने वाटू लावतो. पण आज तू खाली मान का घातली? देव सांगतात तुकोबा एकच कारण आहे, आम्ही खाली मान घालण्याचं कारण तुमची सेवाची एवढी मोठी की ज्या सेवेचं ऋण आमच्या डोक्यावर एवढं बसलं की त्या ऋणातून मुक्त होण्याकरता मला कुठलाही मार्ग दिसत नाही. जसं बाजारामध्ये ज्याच्याकडून पैसे घ्यायचे तो कधीच भेटत नाही, त्याला द्यायचे तो आधी भेटल्याशिवाय राहत नाही. असं वाटतं तुम्ही नाही आले तरी चालेल, पण तुम्ही आल्याबगैर राहत नाही. म्हणून आम्ही दुःखी झालो, ठरवलं तुम्ही आता येत जा, दर्शन घेत जा, जात जा. आम्ही तुमच्याकडे पाहणार नाही, हसणार नाही. तू कोणा गेले देवा येऊन तरी काय काय, तू आमच्याकडे प्रेमानं पाहू, हसत वाट लावावं एवढ्याच अपेक्षेनं आम्ही तुझ्याकडे तो. परत तू सुद्धा वाट पाहे भेवा भेटीची, आमची आवडीनं वाट पाहतो म्हणून आम्ही येतो. पण देवा दोघातले वाद मिटावं याकरता मी तुला विचारतो, तू खाली मान का घातली? त्या टायमाला देव सांगतात तू बरं आहे, त्याचं कारण एकच, तुम्ही काहीतरी मागावं. बस झालं, आम्ही काहीतरी मागितलं म्हणजे तुम्ही आमच्याकडे प्रेमाने पाहणार, प्रेमानं वाट लावणार. तू बरायला देव म्हणतात 100%. मग देवा तू असं का विचारत नाही आम्हाला की तुम्ही का मागत नाही म्हणून? आम्ही मागावं अशी तुझी अपेक्षा, पण तू आम्हाला विचार ना तुम्ही का मागत नाही? तू बरायला देव म्हणतात तुम्ही का मागत नाही? ते म्हणले तुझे पायी सर्व सुख, म्हणून तू का म्हणे काही तुझ्या पायावर सर्व सुखे म्हणून आम्ही काही मागत नाही. बरं ठीक आहे, मग आमच्या पायावर सर्व सुखे, पण शरीर आहे, शरीराला आयुष्य आहे, आयुष्य संपलं की संपलं ना. ते म्हटलं तेवढ्याच करता पुन्हा आम्ही हीच इच्छा केलेली घेईल मी जन्म, म्हणून तुझ्या पायी सर्व सुख आहे, म्हणून तुझे पायी सुख सर्व आहे. मग हे सुख उपभोगण्याकरता तुम्ही काहीतरी मागव. तुकोबारा म्हणले जे मागेल ते देशील. ते म्हणले 100%. म्हणून तुका म्हणे काही न मागून काही मागू. तो न इकडे बी घ्यायचा, तो न इकडे बी घ्यायचा. काही मागू, मागायची गरज नाही, पण मोठा माणूस द्यायला तयार आहे. आपण जर घेतलं नाही तर अपमान कोणाचा? हुंडा देणारा तयार आहे, पण घेत नसेल तर देणारेच तयार नाही, फुकट करून यायचं. म्हणून तुमचा अपमान होऊ नये म्हणून देवा तुम्ही मागा म्हणतो तर मागतो, पण काय मागू, काही मागणार. मग तुम्ही काही मागा द्यायला तयार आहे. मग हे विठू माऊली जे तुमच्या पायावर मी सुख भोगतो ना, ते सुख उपभोगण्याकरता आशीर्वाद. ठीक आहे, तुकोबा तुम्हाला आशीर्वाद देतो. तुकोबारा देवाला म्हणतात देवा कधी कधी आशीर्वाद सुद्धा निष्फळ ठरले. आम्ही कीर्तनकार वर्षभर लग्नामध्ये आशीर्वाद द्यायला पळतो, तरी कुटुंब न्यायालयामध्ये केसेस आहेच. मग आशीर्वाद निष्फळ ठरू नये त्याकरता येऊन येणार आहे. तू आशीर्वादही दे, त्याची पूर्तताही कर. ठीक आहे, मी तुमची पूर्तता करतो, पण पूर्तता कर तू येऊन राहिला, पण तुझ्या येण्याविषयी जर प्रेमच आमच्या अंतःकरणात नसेल तर येणं सुद्धा निष्फळ ठरेल. म्हणून हे विठू माऊली आशीर्वाद दे, येऊन राह, पण येऊन राहत असताना त्याच्या मुलाला प्रेम नसेल तर निष्फळ ठरेल. म्हणून मला प्रेम दे, पण किती दे? सदा दे. ठीक आहे, तुकोबारा तुम्हाला सदा प्रेम देतो, पण सदा प्रेमाचा फायदा काय? ते म्हणले तुझे रूपही अनेक आणि नामही अनेक. नाम आणि रूप अनेक असल्यामुळे प्रेमामुळे रूपही कळेल आणि नामही कळेल. जर प्रेमच नसेल तुझं रूपही कळणार नाही आणि नामही कळणार नाही. वा तुकोबा, मग तुम्हाला आमचं प्रेम देणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला प्रेम देतो रूप आणि नाम कळण्याकरता, पण आमची एक शंका आहे, आमच्या अनेक रूप आहे अनेक नाम आहे. मग तुम्हाला कोणत्या रूपाविषयी प्रेमाची गरज आहे? ते म्हणले रुक्मिणीचा. ठीक आहे, रुक्मिणीचा पती या नावानं सरळ पंढरपूर डोळ्यासमोर येतो. मग जर तुम्हाला माझा रुक्मिणीचा पती, पण आता आम्ही तुम्हाला 3 गोष्टी देणार आहे. तुमच्या आवडीचा विषय प्रेम ते देणार आहे, तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, दुसरी गोष्ट पूर्तता करणारे येऊन राहण्याकरता, आमच्या पायाचं सुख भोगण्याकरता. पण जे शरीर दिलंय आम्ही, त्या शरीराने काय करणार? ते म्हणजे तुम्ही द्याल्या ना, त्याच्याचमुळे आम्ही त्या इंद्रियातल्या महत्वाच्या इंद्रियाला डोळ्याला सांगू सदा माझे डोळे जळू तुझी मूर्त्या नाही मूर्ती. कारण रुक्मिणीच्या पती ते एक वचन पात्या म्हणलं असतं का म्हणजे मूर्त्या झाल्या असते. वारीचा वाटचाल चालू आहे म्हणूनच आपण निवडला. ज्याच्याकडे मागतात तो देवेन, जे मागतात ते प्रेम आहे.
मागणारे तुकोबार आहे, ज्याच्याकडे मागतात तो देव आहे, जे मागतात ते प्रेम आहे. मागणाऱ्याचाही अधिकाराचा विचार करायचा, ज्याच्याकडे मागतात त्याचाही विचार करायचा, जे देण्याचं आहे ते सर्वांच्या उपयोगाचं आहे का याचाही विचार करायचा. व्यक्तीचाच विचार केला तर ते मागणारेच नाही, कारण त्यांचीच भाषा आहे. तुका म्हणे करे म्हणतात आम्ही काही मागणार नाही. भिक्षा पात्री अवलंबने जळोजीने लाजीर वाणे ऐशी अशी नारायणे नोपेक्षती सर्वदा. आम्ही काही मागणार नाही. मग काही मागणार नाही म्हणतात तरी या ठिकाणी मागतात का? बरं, मागणारी व्यक्ती इतकी श्रीमंत आहे, तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, आणि इतकी गरीब आहे, आम्ही सदैव पहिल्या वाटेने सांगतात का आम्ही त्रिलोक्याचे राजा आहे, दुसऱ्या वाटेने सांगतात आम्ही भिकारी आहोत. तुकोबाराचं एक नामदेवरायचं आणखीन एक प्रमाण आहे. तुम्हा घरी गाई म्हशी ना, आम्हा घरी उंदरं घुशी. तुमच्या घरी गाई आहे म्हशी आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे मुबलक दूध आहे, आमच्या घरी गाई नाही म्हशी नाही उंदरं आहे घुशी. मग उंदरं घुशी कोणाच्या घरात? गरीबाच्या घरी का श्रीमंताच्या? तुम्ही झोपे का? अहो मुळातच उंदरण घुशी श्रीमंताच्या घरी, गरीबाच्या घरी काय मात्र खाते का? मुलाला पाहायला नाही, गप्पा मारायला लागले, एवढे तेवढे. ते मामा म्हणे का हो तुमच्या मुलाचं एवढे पाड आहे, तुमचे मामा मंडळी मारायले, पण आम्हाला म्हणायचं तुमच्याकडे उंदर किती घुशी किती म्हणे. येडे तुम्ही उंदर घुशी कुठे ठेवत असते का? तुम्ही भिकारी, तुमच्या घरी दवाण्याच नाही खायला, तर उंदर कसं काय येते? नुसते भसके पाडायला येते का? म्हणून तुकोबार श्रीमंत होते, पण नंतर प्रपंच रचना सर्वई भोगून अनुतापाची ज्वाळा देह बुद्धी हरविली. अगोदर प्रपंच केला आणि प्रपंचातलं जाणलं आणि मग म्हणतात होईल भिकारी. मागणारी व्यक्तीने अनुभव घेतलेला आहे या प्रपंचाचा. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, आणि एकच अंतकरणामध्ये इच्छा आहे, हीच व्हावी माझी आस जन्म.
आणि त्यानंतर महाराज म्हणतात माझ्या अंतकरणामध्ये एकच इच्छा राहिलेली हीच व्हावी वारी चुकून द्यारी पंढरीचा वारकरी फक्त सेवा करील. बरं ती सेवा काही एका दिवसाची नव्हे, संयोगाचा भक्तनामा एका योगातली नव्हे, एका अवतारातली नव्हे, जे जे झाले अवतार एका कुळातली नव्हे, अनेक कुळापासून म्हणून पूजतो या देवा एका पिढीतली नव्हे 8 पिढीतली. तसं नाही बाप माळ करते पोरग महाराजाचा मुलगा नशीब एखाद्याचा महाराज होता आता महावी तेरे नाम सांगता येत नाही. महाराजाचेच मुलं महाराज होते म्हणून केवढी परंपरा आहे. विश्वंभर बाबा मूळचे सातारा जावळी तालुक्यामध्ये दरे बुद्रुकची पण दुष्काळ पडला. बहिणीच्या गावात नातेसंबंधांनी आली. पोट भरायला आल्यानंतर पुढे बहिणीनं जीव लावला, सगळी प्रॉपर्टी भावाला दान दिली. पहिल्यांदा लोक चोळी बांगडी म्हणून बहिणीला देत होते, बहीण बी भावाला जीव लावत होती. आता असं झालेलं आहे बहिणीची सही घ्यायच्याच व्यक्ती म्हणजे मी याच्या अनुभव गंगारामबाच्या आधारे. कारण आमच्याकडे लय बहिणी श्रीमंत झाल्या आमच्याकडे, पण अशा काही बहिणी रडात्या त्यांना आईच्या मौतीतून उठवून दिलं. सगळ्यात मोठी शोकांती. महाराज नीती नाती जर संसारात नसेल ना तर तो संसारिकच नाहीये. त्यापेक्षा त्यांनी खुशाल संन्यास घेऊन हिमालयात राहा. मग एखादी बहीण असेल तर तिला राग काय येईल. आपल्या नशिबाला रडव. आपलं बापाने आपलं चांगलं केलंय, पुढे आपलं प्रारब्ध आहे. भावाचं प्रारब्ध आहे. त्याच्या जमिनीला भावाला तेव्हा त्याच्या जमिनीत हुलगा उगत होतं तेव्हा तू घरी घेऊन जाय घुसल्या त्याची तेव्हा घुसल्या खाल्ल्या ना. म्हणून तुकोबारायच्या बहिणीनं तुकोबारायला जवळ केलं आणि प्रॉपर्टी सुद्धा दिली. नात्याने बहिणी जवळ इतक्याही नात्याची नाही. म्हणजे तुकोबारायांचे पूर्वज 8 विश्वंभर बाबा आणि विश्वंभर बाबांनी त्या कुळामध्ये राहून वारी केली. वारीनंतर त्यांना 2 मुलं झाले, मुकुंद आणि हरी. हरी आणि मुकुंद हे आपल्या देवगिरी किल्ल्याच्या युद्धामध्ये मारल्या गेले. हरीची पत्नी गरोदर असल्यामुळे ती सती गेली. तिला मुकुंद नावाचा मुलगा झाला. मुकुंदेला पदाजी जन्माला आला. पदाजीला पुन्हा शंकर जन्माला आला आणि शंकरला बोलोबा जन्माला आले. बोलोबाचा मुलगा म्हणजे तुकोबाराय. म्हणून महाराज म्हणतात कोणाला 8 पिढ्या तुझी सेवा केली देवा, 8 पिढ्या वंश परंपरा दास अंकित. तुका मोकलिता लाज कावना. लाज वाटेल तुला कोणाला सांगतो. खाली मान घालून पाहतो कोणाकडे. 8 पिढ्याची सेवा आहे. इथे एक दिवस माळ टिकीत नाही, दुसऱ्या दिवशी काढून टाकलं म्हणतो माळीच काय फायदा आहे. घालतोच कशाला. 8 पिढ्याची सेवा आहे. आणि त्या सेवे करता तुकोबारायला माहिती आहे. तुकोबारायांच्या पत्नीचं आईचं नाव कणकाई, बापाचं नाव बोलोबा. बोलोबापर्यंत आषाढी कार्तिकी महिन्याची वारी आणि दोन्ही वाऱ्या दोन्ही काळात सुगीच्या टायमाला येतात. आषाढीला लावणीची गडबड, कार्तिकीच्या टायमाला काढण्याची गडबड. सुगीची वारी शेतकरी माणसं त्या काळामध्ये शेती मोठी असायची, पावसा पाणी जास्त असायचा आणि म्हणून वारीमध्ये खूप अडचणी यायच्या. शेतीच्या बी खूप अडचणी यायच्या. एखाद्याचं पेरणी जर लांबली तर त्या पेरायला जात होते, त्याला इरजी म्हणत होते. आता पेरायला तर जायचे नाही, लांबली होते त्याचे फारुळे काढून आणते. कसं लांब. म्हणून तुकोबाराचा काळ वेगळा. म्हणून तुकोबाराने पत्नीनं म्हणावं काहो मला पण वारीला यायचं. वयाची 40 वर्ष झाली बोलोबांना, पण संतती नव्हती. संतती ज्या स्त्रीला होत नाही लवकर ती खूप दुःखी असते आणि तिला इतर लोकही त्रास देतात. इतका त्रास देतात की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ते माता भगिनीचं दुःख आहे. आणि म्हणून कणकाईला लवकर संतती झाली नाही. महाराजांचं वय होत चाललं होतं म्हणून ती प्रत्येक वारीला म्हणायची येऊ का मी तुमच्या संग, येऊ का मी तू. बोलोबानं म्हणायचं वेळी पाऊस म्हणतो मी वारा का. इतक्या परिस्थितीमध्ये वारी करणं महिलांना सोपं नाही. म्हणून तुला पुढच्या वारीला नाही, वेळ निघून द्यायची. वेळ निघून द्यायची. पुन्हा वारी आली का मी येऊ का वारीला, दुसऱ्या वारीला नेऊ. पुन्हा वारी आली का दुसऱ्या वारीला नेऊ. आणि प्रत्येक टायमाला त्या टायमाला वारीच्या वाटानं दिंड्याला जेवायला ज्याचं त्याचं होतं. पंक्ती नव्हत्या. डोक्यावर पोजा होता 18 दिवसात घेऊन चालायचा. वेळ त्या परिस्थितीत करून खायचं. म्हणून तिनं बोलोबाचं सगळं सामान भरून द्यावून प्रत्येक महिन्याला बोलोबानं सकाळी तिनं सांगावं येऊ का मी. बोलोबा म्हणायची पुढच्या वारीला. पण किती वाऱ्या. बाई जोपर्यंत संगी तोपर्यंत ठीक आहे. एकदा का मंगी झाली कोणाचंच ऐकत नाही.
संध्याकाळी बोलोबाला काय म्हटलं का हो आज बऱ्याच दिवसापासून बघते लग्न झाल्यापासून 2-3 वर्ष मी बोलले नाही. नंतर मी म्हटले मला वारीला यायचं. ते म्हणले तुला येता येणार नाही. पुढची वारी किती पुढच्या वाऱ्या? आयुष्य राहिले का आपल्या हाती? आयुष्य भविष्य नाही आपल्या हाती. मी येणारच. बोलोबानं बरंच समजून सांगितलं. ती म्हटली मी येणारच. बोलो म्हणले सकाळी पाहून घेऊ. तिनं रात्रभर विचार केला जायचंच. बोलोबाचं सगळं सामान भरून ठेवलं. सकाळी निघाल्याबरोबर बोलोबा मंदिरातून काकडा करून आले. तुळशीचं दर्शन घेतलं. तुळशीची पताका खांदे ठेवली. रस्त्याला लागल्याबरोबर कणकायला मागं पाहिलं तर कणकाई तू कुठं निघाली? ती म्हणली तुम्ही कुठं निघाली? ती म्हणली वारीला. मग मी काय तुळजापूरला चालले का? आपलं तसं आहे. आणि पंढरपूर केलं आता तुळजापूर बी केलं एकच करा. दुसऱ्याच्या लग्नात तिसऱ्याच्या हळदी वाजवली. तुळजापूरला जायचं तर चैत्र महिन्यात जाऊन तुळजापूरचीच वारी करा. नाही आम्ही असे वारी केलं तुळजापूर गंगापूर बी केलं की कांदूर सगळे कोणताच आशीर्वाद देईल वारीला जाणं अशी काही निष्ठावान माणसं आहे महाराज. वारीला सांगितलं तर जेजुरीला सुद्धा वर जात नाही जात महाराज. कीर्तन करा तुम्ही त्या कुठं चाललो? तोच देव जर ज्ञानोबाराच्या वारीत येत असेल तर काय हलवायचं? वारी जन्म मारणार ते नाथ महाराज म्हणतात अहम माग्या सो माग्या. तोच वार करत येऊन फिरवतो. पण आता काय नाही खर्च लहान पंढरपूर म्हणतो आम्हाला तळी उचली गोल साठा तो म्हणतो तुम्ही माही तळी उरली तुम्ही बी तुमची उचली. म्हणून तुम्ही पंढरपूरला निघलात मी बी पंढरपूरला. ते म्हटले हे बघ आपण गल्लीत आलेलो आहे आणि शहाण्या माणसानं गल्लीत भांडणं करू. ती म्हणली गल्लीत का यावं लागत? शेवटच्या टप्प्यात. मग बोलवा म्हटले घरात चाल. हात जोडले मी येणारच. नावेला झाला महाराज आवड तुझं. ती म्हणले आवडती पण काही नियम आहे का वारीची? ते म्हणले पहिला नियम आहे पाया पडे जनावर आणि एकदा गावाच्या बाहेर निघलो का तू बी वार करीन मी बी वार करीन. माझी आंघोळ झाली का मी तुझ्या पाया पड जाईल. तू आंघोळ झालं का? ती म्हणली मी पडा जाईल पण तुम्ही पडा नको मग नको येऊ. ती म्हणली आज का? ती म्हणली वार करायचा नियमच आहे पाया पडे जण. ती म्हणली मग एखादी किती दिवस? ती म्हणली वारी येऊस तरच. म्हणजे वारीहून आल्यावर पुन्हा आपण नवरा बायको ती म्हणून चालू. बोलोबा म्हटले दुसरा नियम ऐकून घे. तुझं सामान मला द्यायचं नाही. माझं सामान मी तुला द्यायचं नाही. तुला जेवढं सामान लागत तेवढं घे. ते म्हणले चालेल. तिसरा नियम वाटाने एकामेकाचं सामान सांभाळायचं फक्त. चौथा नियम देवाला काही मागायचं नाही. ते म्हणले चारही नियम मान्य. नावर सामान. आता माणसाचं सामानात आणि बाईच्या सामानात आपल्याला एका टावेलवर भागत यांचं भागन का? आपल्याला नसलं तेल तर केली चक्की झाला महात्मा गांधी. काय करत त्यांना काय पाहिजे का? त्यांना तेल घेणं कुंकू घेणं हळदी कुंकू घेणं सगळं घेणं वाती घेणं देवाला लावायला. आपल्याला इतकं काही नाही. म्हणून ती एक 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 भरायची. बोलोबाचं चाल आवड उजडलं चल पटकन उशीर होतो. तिथं भरता तिच्याकडून मिठी सुरू नीरा भिवरा पडता दृष्टी. निर्याच्या मार्गी पहिल्या सोडत निर्याला बोलोबा जवळच्या भाकरीत निर्यापर्यंत पोहोचले. निर्यानंतर भाकरी करायच्या वेळेला निर्याच्या नदीला स्नान केलं. 3 दगड मांडली चूल मांडली. बोलोबा बसले स्वयंपाकाला. तिने बी चूल मांडली स्वयंपाक करायला लागली. मिरच्या खोड्या पण मीठच नाही. याच्यात हात घालती त्याच्यात हात घालती. बोलोबाला हळूच म्हटले थोडंसं मीठ दे ना. ती म्हणजे आपलं काय ठरलं होतं रिटर्न. तिला वाटलं पहिल्या दिवशी राग इथे उद्या तरी गोड होईल. मला 2-3 दिवस झाले पुन्हा ती म्हणे 2 मीठ द्या ना.
ते म्हणले नीट, ज्याचं खाव मीठ त्याचं करा. मी मीठ देत नाही, तुम्हाला नीट करू नको. तू ऐकलं का माझं? मीठ देणार नाही. तुम्ही सांगा किती दुःख झालं असं. मै असते तर मै गच्ची झाली असती. दरवर्षी माझ्या संग वारीत राहते. नाही आवडलं काढून सांगायचे काय बरं केलं कोणी सत्य आणून देऊ. 18 दिवसापैकी 13 दिवस बिगर मिठाचं खाल्लं मला. 13 दिवस साधी गोष्ट नाही. का खाऊ घातलं? तपेवी ना दैवत चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचले. एकादशीला पहाटे बोलवून झालं कणके सामान टेकलं. पण आंघोळ कोण आधी करतात? कारण काही हुशार ते म्हटले आंघोळ जर त्यांनी आधी केली मग आपण आंघोळ करणार. तोपर्यंत हे कपडे घालून घेणार आणि कपडे घातले त्यांच्या अंघोळ पाणी घालता येईल का? पती तर देव आहे ना. आता जरी वारकरी पण मुख्य येतो तर पती आहे ना. मग अगोदर आपण आंघोळ करू आणि मग ये आंघोळ करून आपण कपडे घालून घ्यायचे, अंघोळ पाणी घालू शकतो ना. ते म्हणले तुझं पत काय? ते म्हणजे एखादी तर संधी. ते म्हणले तो छान सामान सांभाळायचं गर्दीचं ढेक. ते म्हणले काय नाही मी आधी आंघोळ करतो. बोलबा म्हटलं जा आंघोळीला. बोलबा म्हटले सामान घेऊन ही गेली आंघोळीला. आंघोळीला गेली पण वाहतं पाणी आहे ना. आणि बोलबा झालं लक्ष ठुई खांबाचं लक्ष ठुई इथडी लक्ष ठेवायला लागत आंघोळ. त्या मंद अंधकारात कळत नाही आणि पाण्याच्या ओघामध्ये आंघोळ करायला गेली. माणसाच्या आंघोळीत आणि बाईच्या आंघोळात फरक आहे. माणूस असा बुडकी मारून येतो. त्याची चड्डी जर कोढेल राहील त्याला आपण म्हणतो चड्डी घेतली तसं काही नाही. बायाच्या वाळू लावून चोळून डुबुक 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 डुबुक. चंद्रभागेत गंमत पाहता आंघोळ केली मग निघाल्या पालकाला पाहण्याकरता. पण चुकलं ना, नजर चुकली ना. आणि बऱ्याच लोकांना पंढरपुरात गेलं तर खालती वरती होते. बिघडलं ना. नुसत्याच घेणार द्या तुम्ही पहा पंढरपुरात पाठोपाठ आंघोळ जा काही काही माणसं सापडेल काय आंघोळ घेऊन किती कबाऱ्या होतात. 700 लोक समोर तुम्ही 16मध्ये. मला चांगलं माहिती त्यांच्या संग आंघोळी गेलं का चांगलं सांगत होतो. आम्ही पुढे राहायच्या या बाजूला बाहेर ते इथून भावलं ना इथून भावलं लक्ष घेऊन. म्हणून कणकाईचा रस्ता चुकला. कणकाईने बरेच वेळ पाहिलं पण कणकाईच्या मनात 40 वर्ष आपल्या लग्न म्हणजे 14, 20, 22 वर्ष आपल्या लग्नाला झाली संतती नाहीये. मग नवशी पंढरीचं दैवत नवशी आहे. तो नवसाला पावतो का म्हणून पाहण्याकरता तिने विचार केला आणि बारीला लागला. इकडं सूर्य उगवला. बोलवण एका वारकऱ्याने सामान दिलं आणि सगळं चंद्रभागेत हिंडत होती. सापडली उद्धव घाटाला लईनीच सापडली. तुकोबार म्हणले कणके बारीत लागली तू मला का सापडले? तुम्ही बऱ्याच झाले हिंडले कपडे वाळले माझ्या अंगवर मग तुम्ही सापडले नाही. म्हणलं दर्शन करून मग चट सापडेल बस दिवसभर तर काय काम मला. ते म्हटले गर्दी लोटालाटी होती पळापळी होती. आपण पौर्णिमा झाल्यावर दर्शन करू. ती म्हणले जा एकदा बारीत लागले नाही आता माघाना. ते म्हणले मग चुकशील ना. ते म्हणले काही हो मी बारीतच राहील. ते म्हणले मग मला बारीत घे ना. ते मागच्या पुढच्या लोकांना विचारलं आता विचारून घेऊन देते का? घुसलेले लोक जादा ओरडते. गोपाळपुरापासून चालते ते निघून जाते चालून चालू ते जल्दी एकदम घुसल्या काय म्हणजे मग साहेब 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 लोकांची माणसं हारत कोणी म्हणतो आमची माणसं हारत आलेच काय त्याला माणसा बरोबर. मी अख्खा टेम्पो भर घेतली होती बाहेर. आमची भविष्य टेम्पो होती दिंडीत आमच्या आता 4-5 लोक एकदम बारीच लागले का टेम्पो भर घ्यायला काहीच लागत नाही. आंघोळी गेली होती कोणी म्हणतो 60 गेली होती घ्या बाहेर म्हणून बोलव म्हटलं अगं काहीतरी म्हण ना घे ना बारीक. ती म्हणली काऊन घे बोलबा म्हणले कणके चुकली तर तिने एवढी जर तुम्हाला काळजी तर कुठं थांबता माझ्यासाठी. तिने एकच दरवाजा आहे दक्षिण दरवाजा आणि त्या दरवाजाला मी येऊन थांबतो तो बारीची. ते म्हणले या पुढे गेले. बोलबल माहित होतं हिनं 3 नियम वाटाने पाळले. पाया पडली मा काही घेतलं नाही सामान सांभाळलं
पण एक नियम महत्वाचा राहिली देवाला काहीतरी. आणि आमच्या कुटुंबात आजपर्यंत काही मागितलं फक्त सेवाच केली. म्हटलं काय करावं, बाईचा स्वभाव आहे मागतीच बाई. एखाद्या मुलीला एखाद्या आई म्हणते तुला बांगड्या भरून टाकतील ते नको, मग तू काही घेऊ नको. आणि गाठ आम्हाला मग मी एवढी फुकणी घेऊन जाऊ का. मुलींचा स्वभाव आहे वडिलाच्या घरून मुलीला काहीतरी न्यायचा अधिकार म्हणून ती म्हटली हिचा स्वभाव ही मागितली जर राहणार म्हणून पुन्हा उद्धव वाटायला खाली गेले, वाळवंटात गेले. एवढी एवढी वाळू आणली, त्यातली बारीक वाळू काढून टाकली, जेवरीच्या दाण्यासारखी टपकळ दाण्यासारखी वाळू घेतली, तिच्या हातात द्यायची. काय करते तोंडात घाल, आता तोंड बंद झालं, ही वाळू मी बाहेर पडली. तुम्ही किती बिनी सशी मला कळलं ना. 13 दिवस बिगर मिठाच खाऊ घातलं ना. आता बी मी देवाला काही बोललो म्हणून माझ्या तोंडात खडे दे. मी तिथे गेलो वल्ले खडे पाहिजे ती वेळ जाय तोंडात खडे घातले, सारखी पाहत होती देवाला. लोक पळले का पळत होते, लोक हळू चालले होते. आई गाभाऱ्यात आले, गरुड खांबाला कडकडून मिठी मारली, देवाच्या चरणी नतमस्तक झाली आणि देवाकडे पाहिलं. देवाने तिच्याकडे पाहिलं, मागं माणसाने पुढं माणसाने. अर्जुनासारखं घडलं तसं हिच्यासाठी. केवढी भाग्यवान. अर्जुनासाठी जयद्रथाला मारण्याकरता सूर्य बंद केला, सुदर्शन आडव लावलं आणि इथं मागं गर्दी नाही पुढं बोललं. असं पाहिलं इकडं कोणी नाही पुढं कोणी दोघच. ते म्हणले ते माझ्या हातात. ते खडे देवाने तिच्या हातात घेतले. किती भाग्यवान असं जिचे धुक्याचे खडे देव हातात घेतले. आमच्या नावाने स्वामार करताना आमच्या आधी सोडून घेतले. इतक्या भाग्यवान. त्याला आवडतो माझं नील केलं त्याला काय